चला ओके, चला गुड इव्हिनिंग. काल नंबर सिरीजचं जे आपण फायनल लेक्चर घेतलं RRB असिस्टंटच्या एक्झामसाठी, आपण मागच्या आठवड्यामध्ये जे 5 दिवस लेक्चर्स घेतले त्याच्यामध्ये कालचं जे फायनल लेक्चर होतं त्या फायनल लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या म्हणजे आज पहिल्या दिवसाचं पूर्ण दिवसभराचं ॲनालिसिस जे आहे हे मी तुम्हाला एंड ऑफ द डे करून देईल. कारण दिवसभर बरेचदा पेपरमध्ये चेंजेस होत असतात, थोडेफार नॉमिनल चेंजेस इकडे तिकडे होत असतात. तर बघा, आज सकाळी जो पहिली शिफ्ट झाली त्या पहिल्या शिफ्टचं ॲनालिसिस मी तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये टाकून दिलं होतं. नंतर अक्षय सरांनी लिहून पण पाठवून दिलं. नॉर्मली काय होतं की लिहायला वगैरे थोडासा वेळ लागतो आणि मुलांची लगेच सेकंड शिफ्ट असते, मग त्यांना पण त्या गोष्टी लगेचच्या लगेच क्लिअर व्हाव्यात, त्यांना पण ते ॲनालिसिस कळावं की एक्झॅक्टली पेपरमध्ये काय काय आलं होतं तर ते कळावं. त्या हिशोबाने मग मी काय केलं, लगेचच्या लगेच मागच्यासारखंच एक कॉल आला गणेशचा. गणेश म्हणला की सर माझा पेपर संपला, अशा पद्धतीने झालं. कॉल रेकॉर्ड करून घेतला आणि तुम्हाला टाकलं. होपफुली सगळ्यांनी ते ऐकलं असेल. आता ॲक्च्युली आजचं जे सेशन आहे हे संध्याकाळी घेण्यामागचं रिझन असते की दिवसभरातले जे मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर झाले आणि त्याच्यामध्ये जे थोडेफार चेंजेस आले, मुलांना त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम. काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की काय करा, जर तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचा फारच प्रॉब्लेम येत असेल तर कोकणी आणि मराठी, कोकणी आणि इंग्लिश घ्या. आता योगेशचा मला मेसेज आला, योगेश देशमुखचा, की सर नांदेड सेंटर होतं आणि मी कोकणी आणि इंग्लिश घेतलं, त्याच्यामुळे कोकणी तर काहीच दगड कळत नव्हतं आणि कोकणी न कळल्यामुळे माझं पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेट मी इंग्लिशवर करू शकलो आणि त्याच्यामुळे माझे अटेम्प्ट बऱ्यापैकी जास्त झाले. आय गेस त्याचे 71 काहीतरी अटेम्प्ट आहेत, विथ 170 अटेम्प्ट्स आहेत विथ 100% ॲक्युरसी. मी तुम्हाला त्या कालही सांगितलं होतं, हां ती प्रत्येकाला ती रिस्क घेता येईल असं नसतं, पण त्यांनी ती घेतली आणि ती सक्सेसफुल पण झाली. कारण की कोकणी काही कळतच नव्हतं. आता कोकणी जर मला कळतच नाही आहे मग मी त्याला वाचणारच नाही, माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन झालं माझं इंग्लिशवर, तर त्याला तो एक बेनिफिट झाला. त्यानंतर एका मुलीचा मला मेसेज आला होता, आपल्या क्लासच्या ऑनलाईन बॅचचे स्टुडंट आहे, त्यांचं म्हणणं होतं की मी एक्झामला गेल्यानंतर मला ते ॲप्लिकेशन भरायला वगैरे सांगितलं, डिक्लेरेशन फॉर्म वगैरे मी अगोदरही सांगितलं होतं ते भरून न्या, पण त्यांनी तिथं गेलात आणि ते डिक्लेरेशन फॉर्म वगैरे भरून घेतला. आता डिक्लेरेशन फॉर्म भरता काय झालं की त्यांच्याकडून प्रॉब्लेम असं झाला की त्यांचं PC झाला हँग झालं की ते बंद पडलं. मग बंद पडलं, त्यांचं आयोन डिजिटल सेंटर नव्हतं. आयोन डिजिटल सेंटर नसलं, असं कुठलं लोकल सेंटर असलं की प्रॉब्लेम अशी येतात की ते नवशिकी उमेदवार असतात तिथंही, म्हणजे तिथं इनव्हिजिलेशनला पण नवीन लोक असतात. मग नवीन लोकांमुळे काय झालं, ते पण झाले पॅनिक, मुलगी झाली पॅनिक, म्हणजे सगळे झाले पॅनिक. पण अचानक त्यांना हे तर माहीत, त्यांना हे तर ट्रेनिंग दिली असते की एखादं सिस्टीम बंद पडलं दुसऱ्या सिस्टीमवर लॉग इन करता येतं. तोपर्यंत या लोकांचे 7-8 मिनिटं निघून गेले होते. आता त्यांना दुसरं सिस्टीम दिलं, सिस्टीम चालू झालं, त्यांना पूर्ण 45 मिनिटांचा वेळ मिळाला. पण ते पॅनिक झाल्यामुळं थोडे 2-4 अटेम्प्टवर तरी फटका बसलाच. त्यांचंही मला तेच सांगणं होतं की सर मी तुम्हाला हेच सांगते की मुलांना कन्वे करा की पॅनिक होऊ नका. मी नेहमी सांगत असतो, बघा एव्हरी प्रॉब्लेम हॅज मेनी सोल्युशन्स. प्रत्येक गोष्टीला भरपूर पर्याय असतात, भरपूर सोल्युशन आहेत. तुम्ही पॅनिक होण्याची गरज नाही, काळजी करू नका, टेन्शन घेत जाऊ नका, सगळ्या गोष्टी होतात. जर तुमचा पेपर तुम्ही तिथे जाऊन IBPSने कंडक्ट नाही केला, ती IBPSची जबाबदारी. हां, तुम्ही तिथं कासही करून पोचले नाही म्हणजे तुम्हाला तिथं पोचायला काही प्रॉब्लेम आले तर ती तुमची जबाबदारी. पण तुम्ही तिथं पोचले आणि IBPS कडून पेपर कंडक्ट नाही करण्यात आला, मग IBPSची जबाबदारी तुम्हाला कुठं ना कुठं ते शिफ्ट करून देतात. जोपर्यंत तुमचं लॉग इन होत नाही तोपर्यंत तुमचं दुसऱ्या PCवर सुद्धा लॉग इन करता येतं. बरेचदा काय होतं, एखादं सिस्टीम चालू असतं, 10 मिनिटं संपतात पेपरची आणि अचानक PC बंद पडून जातो. मग अशा वेळेस काय होतं, दुसऱ्या PCवर तुम्हाला बसवण्यात येतं, तर तुमचे 10 मिनिटापासून चालू होतं. त्यामुळे पॅनिक होण्याची काही गरज नाही, टेन्शन घेत जाऊ नका, सगळ्या गोष्टी होत असतात. या सिस्टीमचा पार्टी, शेवटी इलेक्ट्रॉनिक वस्तू, छोट्या मोठे चेंजेस त्याच्यामध्ये होत असतात, टेक्निकली काही प्रॉब्लेम असतात. तसंही तुमचं इंटरनेट नसल्यामुळे कनेक्शनचा काही इश्यू नसतो, पण स्टील थोडेफार इश्यूज येत असतात. पॅनिक होऊ नका, एंड लाईन सांगण्याची हीच आहे. बरं, सकाळचे जर तुम्ही पेपर पाहिले RRB असिस्टंटचा डे 1चा दिवसभराचे पेपरचं ॲनालिसिस केलं तर मी सकाळबद्दल बोलतोय. सकाळी काय काय होतं बघा, सकाळी होतं नंबर सिरीज. ओके, सकाळी नंबर सिरीज होतं, त्यानंतर सोबत सिम्प्लिफिकेशन 10 मार्काला, नंबर सिरीज 5 मार्कांना, डेटा इंटरप्रिटेशन 10 मार्कांना, कमर्शियल मॅथ्स 15 मार्कांना. आता दुपारी थोडंसं केसलेट पण आलं होतं 5 मार्कांचं, एवढं पानसट होतं म्हणे केसलेट, 5 मार्कांचं केसलेट आलं होतं. मी कालही सांगितलं होतं की RRBचा एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न जो आहे तो मी तुम्हाला मागेच सांगितलं होता, कालही थोडं रिवाईज केलं होतं की बाबांना अशा पद्धतीने होईल. बरं, आता याच्यामध्ये काय होतं की जरी पेपर पॅटर्न थोडाफार कमी जास्त आला, म्हणजे थोडाफार वेगळा आला, तर त्यात पॅनिक होण्याची पुन्हा काही गरज नसते.
आता मला माहिती आहे हे 5 हे 10 हे 10 आणि हे 15 हे प्रत्येकाला सेम येईल असं नाही ना, कुणाला तरी थोडाफार पॅटर्न बदलत असतो. आता योगेशचा मला मेसेज आला, योगेश काय म्हणला की सर मला केसलेट आलं होतं, आणि केसलेट काय होतं बघा 3 लाईनचं केसलेट होतं, मोजून 3 लाईनचं केसलेट, आणि त्या 3 लाईनच्या केसलेटमध्ये 5 प्रश्न विचारले होते. मी थोडं शॉक झालो. मी म्हटलं तुला एवढंच केसलेट होतं? तो म्हणला हा एवढंच प्रश्न होतं, 2 प्रश्न मला आठवतात, 3 प्रश्न मला आठवतही नाही, एवढं पानसट. पार्टनरशिपवर केसलेट होतं की 2 लोकांची इन्व्हेस्टमेंटचा रेशो आणि टाइम याच्यापेक्षा त्याचं 4 महिने जास्त आहे, आणि त्यांची प्रॉफिटचा डिफरन्स दिला होता, आणि झालं एवढं त्याचं उत्तर होतं. त्यामुळं सांगण्याचा उद्देश असा आहे की पेपर पॅटर्न जो आहे हा एवढा चिल्लर होता. मी काल तुम्हाला काय बोललो होतो की पेपर एवढं इझी येणार, बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं पेपर पॅटर्न एकदम इझी येणार, काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. पण तुम्ही तुक्के मारू नका किंवा पेपर फारच सोपाला म्हणून दानादन अटेम्प्ट करू नका. थोडे ॲक्युरसी वर पण लक्ष द्या. हा असं नाही म्हणते मी तुम्हाला की तुम्ही एखाद्याची ॲव्हरेज अटेम्प्ट जर 65-70 असतील तर तुम्ही 60 वर या, नाही, 1-2 मागं पुढे दगून जातं. आजचा ॲव्हरेज अटेम्प्ट जर तुम्ही पाहिला त्याच्याबद्दलही बोलतो, उद्या काय करायचं याच्याबद्दलही बोलतो. एकदा काय करूया, एकदा आपण ओव्हरऑल पेपर पॅटर्न आज दिवसभरातला कसा होता. क्वांटमध्ये हे टॉपिक होते, याच्यामध्ये काही ठिकाणी केसलेट DI विचारलं गेलं, केसलेट DI. बरं, रिझनिंगचा पॅटर्न पेपर पॅटर्न असा होता बघा. अल्फा न्यूमरिक सिरीज 5 कोडिंग डिकोडिंग. कोणतं कोडिंग डिकोडिंग मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, म्हणजे मागच्या रविवारीच की मागच्या सोमवारी आहे गेस, हा, की एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न काय असतो. कन्फर्म सांगितलं होतं की ते 3-3 वाले सेट आणि अल्फा न्यूमरिक सिरीज या केसमध्ये येऊ शकतं, कारण असिस्टंटचा पेपर आहे, अल्फा न्यूमरिक सिरीज येणार. आणि कोडिंग डिकोडिंग कोणतं होतं ते 3-3चे सेट होते. 3-3 वर्ड असतात ना, ABCDEF या पद्धतीने 3-3चे सेट, आणि मग याच्यावर प्रश्न विचारले होते 5 प्रश्न. बरं, सिटिंग अरेंजमेंट 2 होते, एक इनवर्ड आउटवर्ड होतं स्क्वेअरवालं, आणि एक अनसर्टन नंबर होतं, 22 लोक बसत होते म्हणे. एक पझल होतं, मंथ बेस्ड पझल. त्यानंतर मिसलिनियसमध्ये ब्लड रिलेशन होतं, सॉरी डिस्टन्स डायरेक्शन होतं, रँकिंग अरेंजमेंट होतं, आणि मिसलिनियस कोडिंग 1-2 प्रश्न होते ते आपले फॉरवर्ड बॅकवर्ड डिरेक्शनवाले. तर अशा पद्धतीचा हा पेपर पॅटर्न होता. ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे अशा लोकांनी ऑलमोस्ट आउट ऑफ अटेम्प्ट केले. जसं मी सांगितलं, योगेशनं 80 पैकी 80 अटेम्प्ट केले, योगेश मोरे चिखलीचं, ज्याने 80 पैकी 80 अटेम्प्ट केले, आणि प्रश्न आरामात सुटण्यासारखे होते. पण तसंही ॲव्हरेज अटेम्प्ट जर म्हणलं तर अराउंड 70च्या आसपास तुमचं ॲव्हरेज अटेम्प्ट असलाच पाहिजे, 70+च. कारण की असिस्टंटच्या जागाच्या कंपॅरिझनला सोडून द्या, तुम्ही जागांचं कंपॅरिझन करू पण नका. पण मी तुम्हाला मागेही सांगितलं की आतापर्यंतचा अनुभव असा आहे की असिस्टंटपेक्षा ऑफिसरचे रिझल्ट जास्त येतात. त्याच्या मागचं रिझनच असं आहे की पेपर पॅटर्न येतो इझी. पेपर पॅटर्न इझी आला की मुलं पॅनिक होतात, पॅनिक नाही, ओव्हर कॉन्फिडंट होतात. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये भरपूर अटेम्प्ट करतात, रॉंग होतं, आणि मग रॉंग झाल्यामुळं क्वेश्चन जे आहेत ही तुमची निगेटिव्ह जातात, आणि निगेटिव्हमुळे मार्क्स कमी होऊन जातात. त्यामुळं अजूनही सांगतो की ओव्हरऑल आजचा जो ॲव्हरेज अटेम्प्ट आहे बघा, आजचा जो ॲव्हरेज अटेम्प्ट आहे, आजचा ॲव्हरेज अटेम्प्ट जो आहे हा असायला पाहिजे आहे, म्हणजेच अराउंड 70+, हा ॲव्हरेज अटेम्प्ट आहे. म्हणजे मॅक्सिमम लोकांनी 70+ अटेम्प्ट केले, कुणी ज्यांची प्रॅक्टिस बऱ्यापैकी चांगली होती. हा, आता काही लोकांचे 65 पण, 66, 67 पण आहेत, काही लोकांचे 80 पर्यंत पण आहेत. पण मी काय म्हणलं, 70+ जर अटेम्प्ट तुमचा असेल तर मग त्याला सेफ अटेम्प्ट म्हणा विथ 100% ॲक्युरसी. 70 अटेम्प्ट असेल तर मग त्याला तुम्ही सेफ अटेम्प्ट म्हणा विथ 100% ॲक्युरसी. बरं, आता एक्झॅक्टली पेपर पॅटर्न तर तुम्ही समजून घेतला. आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की उद्याची एक्झाम स्ट्रॅटेजी काय असावी. बरं, उद्याची एक्झाम स्ट्रॅटेजी काय असावी, की उद्या मला एक्सपेक्टेड पॅटर्न जो आहे तो कशा पद्धतीने असू शकतो. मी जसं सांगितलं की पेपर पॅटर्न आजचं जसं आहे ऑलमोस्ट तसंच उद्या असेल, फार काही बदल होणार नाही, 10-5% बदल होत असतो, 10-1% बदल होत असतो. उद्या काय होऊ शकतं, क्वांटमध्ये काय येऊ शकतं, अप्रॉक्सिमेशन चान्सेस कमी आहेत, पण कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येऊ शकतं. बघा, क्वांटमध्ये बदल काय होऊ शकतो, क्वांटमध्ये एखाद्या वेळेस आलं तर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येऊ शकतं, चान्सेस कमी आहेत, पण कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ॲड होऊ शकतं. नंतर DI केसलेटवर 5-1 प्रश्न येऊ शकतात, DI केसलेटवर. बाकी काय फार बदल होणार नाही, असं एकदम डेटा सफिशियन्सी वगैरे येईल असं वाटत नाही, पण स्टील मेंटली तुम्ही प्रिपेअर राहा असंच मी म्हणेल. बरं, क्वांटमध्ये बाकी पॅटर्न सिम्प्लिफिकेशन 10 मार्काला येणार म्हणजे येणार, वर्ड प्रॉब्लेम 10 ते 15 मार्काला येणार म्हणजे येणार, त्यानंतर DI 10 मार्काला येणार म्हणजे येणार. बाकी थोडाफार बदल, नंबर सिरीज पण 5 मार्काला येणार म्हणजे येणार. फक्त कमर्शियल मॅथ्सचे जर 5 प्रश्न कमी केले तर DI केसलेट वाढवतील. आणि एखाद्या वेळेस असं झालं की नंबर सिरीज आलीच नाही आणि आम्हाला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलं होतं, कारण ऑलमोस्ट मार्क्स मुलांना त्या केसमध्ये सेम पडतात. नंबर सिरीजचे आजचे प्रश्न पाहिले एकदम थर्ड क्लास लॉजिक होते. MBS बाबाचा पेपर आलाय मेमरी बेस, तो पेपर आपल्या टेलिग्रामवर टाकलाय, त्याच्याबद्दल मी बोलतो. बरं, रिजनिंगमध्ये अजून काय काय बदल होऊ शकतो बघा. रिजनिंगमध्ये आज ब्लड रिलेशनचा एकही प्रश्न नव्हता सकाळच्या शिफ्टमध्ये.
तर ब्लड रिलेशन हा टॉपिक ॲड होऊ शकतो उद्याच्या केसमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये अजून मला असं वाटत नाही की फार काही मोठा बदल होईल, पण कोडिंग डिकोडिंगमध्ये एखाद वेळेस सिक्वेन्शियल कोडिंग येऊ शकतं. सिक्वेन्शियल कोडिंग कुठलं, ती एक सिक्वेन्स दिलेली असते बघा, आणि त्या सिक्वेन्सवर प्रश्न विचारतात. म्हणजे एक 15-20 नंबरची एक नंबर अल्फाबेट यांची एक सिक्वेन्स दिलेली असते आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. तर या पद्धतीचा पेपर पॅटर्नमध्ये थोडाफार बदल क्वांटमध्ये आणि थोडाफार बदल रिझनिंगमध्ये उद्या अपेक्षित आहे. तर त्यामुळं घाबरण्यासारखं काही नाही. आज आरामात तो पेपर सॉल्व करा. पेपर सॉल्व कसा करा, मस्त IPL ची मॅच बघा आज आरामात, टेन्शन घेऊ नका, उगा पॅनिक होण्याची गरज नाही. मस्त IPL ची मॅच बघता बघता एक एक क्वेश्चन आरामात सॉल्व करून काढा. घाई गडबड करू नका. फक्त तो पेपर पॅटर्न जो आहे तो तुम्ही ऑब्झर्व करा आणि पेपरमध्ये क्वेश्चन कशा डिफिकल्टी लेवलचे होते ते बघा. आता ओव्हरऑल जर डिफिकल्टी लेवल पाहिली तर कंपॅरेटिव्हली फारच पानसट होती, म्हणूनच मुलांचे 80 पर्यंत अटेम्प्ट केले. पेपरची डिफिकल्टी लेवल जशी आज होती ऑलमोस्ट उद्या पण तशीच असेल. हां, उद्या संध्याकाळची लास्ट शिफ्टची जी डिफिकल्टी लेवल आहे ही किंचित वाढू शकते, कारण की IBPS काय विचार करतं की या जो शेवटचा शिफ्टमधला मुलगा आहे त्याला तर कालचा पेपर पॅटर्न आणि आजचा पेपर पॅटर्न पूर्ण पाहायला भेटला. ओके, मग 2 पेपर पॅटर्न जर त्याला पूर्ण पाहायला भेटले तर मग तुम्ही तर मग 2 दिवसांचे पेपर पॅटर्न, तर मग बऱ्यापैकी तो मेंटली प्रिपेअर झालाय. मग अशा विद्यार्थ्याला थोडा गोलीगत धोका IBPS देऊ शकतं. पण अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, पहिल्या लोकांपेक्षा 2-3 अटेम्प्ट कमी झाले तरी चालतं, पण विथ 100% ॲक्युरसी. त्यामुळे उद्याच्या केसमध्ये पते की बात जर तुम्ही पाहिली, तर पते की बात हीच आहे बघा. पते की बात हीच आहे की पुन्हा एकदा ॲक्युरसीवर लक्ष द्या. 100% ॲक्युरसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. सर मग अटेम्प्ट कमी होतील, बघा अटेम्प्टचा तुम्ही विचार करू नका. अटेम्प्ट करायचे नसतात, ते ऑटोमॅटिकली होत असतात. काय होतं असतं ऑटोमॅटिकली अटेम्प्ट, त्याचं मागचं रिझन असं आहे की तुम्हाला येतं, तुमची प्रॅक्टिस झाली आहे, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. हां, आता याच्यामध्ये काय होतं की बरेचदा असं होतं की सगळे प्रश्न येत आहे, मग कुठला सोडून कुठला धरू समजत नाही. म्हणजे मुलं काय विचार करतात की अरे मग मला तर क्वांटमध्ये कमर्शियल पण येत होतं आणि रिझनिंगमध्ये पझल पण येत होतं, म्हणजे पझल पण 2-2 मिनिटे 3-3 मिनिटात बस होते. मग बरेचदा असं झालं की मी क्वेश्चन सॉल्व्ह करायला त्या नादात शेवटी सिलॉजिझम राहून गेलं. तर मी फ्रँकली तुम्हाला सांगेल, ओनली फ्यूचर सिलॉजिझम असेल आणि जर तुमचे 5 पैकी 1 एक्झाममध्ये ॲक्च्युअल चुकत असतील तर सिलॉजिझम सारख्या टॉपिकला जास्त खेटू पण नका. जे टॉपिक सहजासहजी मार्क देऊन जातात ना अशा टॉपिकला खेटा. कारण की कसं आहे, भलेही 1-2 प्रश्न जरी चुकले, 2 प्रश्न जरी चुकले तरी तुम्ही विचार करा की तुमचे 2.5 मार्क कमी होतात, आणि 2.5 मार्क कमी होणं असिस्टंटच्या एक्झाममध्ये फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ॲक्युरसीवरच लक्ष द्या. ज्या टॉपिकमध्ये तुमचे कन्सिस्टंटली सिले मिस्टेक होतात अशा टॉपिकला थोडा जास्त वेळ द्या. ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला थोडेसे 100% ॲक्युरसी राहते ते बघा. आता सिटिंग अरेंजमेंट पझल तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत सिटिंग अरेंजमेंट पझल बसत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही. आणि जर ते बसलं आणि चुकलं तर लगेच प्रश्नावरून कळून जातं अरे हे चुकलं, याचं काही खरं नाही. पण जर तुम्ही सिलॉजिझम पाहिलं तर सिलॉजिझम एवढा गोलीगत धोका देतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही डायग्राम बसवता, उत्तर येतं खाली दिलेलं असतं, त्याचं उत्तर तिसरंच काहीतरी वेगळं असतं. त्यामुळं तिथं काळजीपूर्वक सॉल्व्ह करा. आता अल्फा न्यूमरिक कोडिंग आहे, सिक्वेन्शियल कोडिंग आहे किंवा ते 3-3 वर्डवाली कोडिंग आहे, याच्यामध्ये काही नसतं. याच्यामध्ये डायरेक्ट प्रश्न डायरेक्ट उत्तर आहे. याच्यात काही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही. आज कंपॅरिझन ऑफ रँक आलं नव्हतं बघा. ज्याला तुम्ही इनइक्वॅलिटी म्हणता, तर कंपॅरिझन ऑफ रँक पण उद्याच्या पेपरमध्ये ॲड होऊ शकतं. एखाद्या वेळेस तुम्ही मेंटली याच्यासाठी पण प्रिपेअर राहा. कंपॅरिझन ऑफ रँक, याला काही लोक इनइक्वॅलिटी पण म्हणतात. तर इनइक्वॅलिटी पण उद्याच्या पेपरमध्ये एखाद्या वेळेस 4-5 प्रश्न याच्यावर येऊ शकतात, पण फार बेसिक असतील. म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात बघा. A इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, बी इज लेस दॅन सी, डी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. मग A इज लेस दॅन ऑर इक्वल टू डी बरोबर आहे की चुकीचं आहे, या पद्धतीचे प्रश्न असू शकतात. 2 स्टेटमेंट देतील किंवा खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट डेफिनेटली ट्रू आहे, डेफिनेटली फॉल्स आहे, अशा पद्धतीने देतील. A इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, मग कुठलं ट्रू आहे कुठलं फॉल्स आहे तुम्ही या पद्धतीने सांगा. तर ह्या पद्धतीचे 1-2 थोडेफार मायनर चेंजेस, हे 2-3 टॉपिक आणि हे 2 टॉपिक याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. बाकी पेपर पॅटर्नमध्ये बदल होणार नाही. काळजी करू नका, पॅनिक होऊ नका, टेन्शन पण घेऊ नका. मस्त आज IPL ची मॅच एन्जॉय करा. फक्त रात्री लवकर झोपा, नाही तर बस IPL ची मॅच बघत बसा आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत पेपर बघा आणि सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये पेपर जाताना आपलं आळस बिळस देत असं घेऊ नका. उद्या पुन्हा एकदा सांगतो, मास्क हे तुमचं, ग्लोव्ज असतील तर कंपल्सरी नाही, सॅनिटायझर बॉटल असेल तर कंपल्सरी नाही, पण ॲडमिट कार्ड, डिक्लेरेशन फॉर्म, तुमचा फोटो, ID प्रूफ ओरिजिनल हे सगळं जाताना आरामात घेऊन जा. काळजी करू नका. खोकला बिकला येत असेल तर टेस्ट बिस्ट करत बसू नका. बरं, याच्यानंतर आज जो पेपर पॅटर्न विचारला त्या पेपर पॅटर्नचा एक जो मेमरी बेस्ड पेपर आहे तो 100% सॉल्व्ह करा.
आपल्या टेलिग्रामवर टाकलाय. आता तो पेपर मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवला असता, पण मला वाटत नाही की तेवढी तुम्हाला काही गरज आहे पेपर पॅटर्न सॉल्व्ह करून दाखवण्याची, कारण बऱ्यापैकी पेपर पॅटर्न मी तो पाहिला, एवढा चिल्लर पेपर पॅटर्न होता. त्यानंतर ते जे क्वेश्चन होते याचे कमर्शियल मॅथ्सचे, त्यातही असं विशेष काही नव्हतं. एक प्रश्न कुणीतरी मला विचारला होता की तो एक मुलाने येऊन विचारला की सर ते एक सेम रेट ऑफ इंटरेस्ट आहे, सेम प्रिन्सिपल आहे, अमाऊंट टी वर्षासाठी अडकवली म्हणजे इन्व्हेस्ट केली आणि दुसरी अमाऊंट T+4 इयरसाठी इन्व्हेस्ट केली, तर सांगा इंटरेस्ट 1:2च्या रेशोमध्ये भेटतो, तर सांगा रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल, टीची व्हॅल्यू काय असेल, नंबर ऑफ इयर किती असेल. बघा इकडे प्रिन्सिपल वरती पण आहे खाली पण आहे सेम आहे, रेट ऑफ इंटरेस्ट खाली पण आहे वरती पण आहे सेम आहे. म्हणजे वरती प्रिन्सिपल आहे बघा, वरती प्रिन्सिपल आहे खाली तीच प्रिन्सिपल आहे, वरती रेट ऑफ इंटरेस्ट आहे खाली तो पण सेम रेट ऑफ इंटरेस्ट आहे. तसं हे कॅन्सलच होणार आहे, मग काही गरजच नाही ना. मग सोपं काय होतं, वरती टी आणि खाली T+4 यांचा रेशो किती यायला पाहिजे, 1:2. एवढं इक्वेशन सोडवलं की तुमचं उत्तर येत होतं. किंवा ऑप्शन ठेवा, ऑप्शनने जायला पाहिजे होतं. हे बघा वरती 4 आणि खाली 4+4 म्हणजे वरती 4 खाली 8 म्हणजे ऑप्शन रेशो येईल 1:2. असे 10, 20, 30 सेकंदात सुटणारे प्रश्न होते. ही तर माझी तुम्हाला फक्त हिंट आहे. जास्तीत जास्त प्रश्न ऑप्शनने सॉल्व्ह करा, ऑप्शनने बऱ्यापैकी क्वेश्चन सुटत होते. समजा एखाद्या प्रश्नामध्ये मला लॉजिक नाही कळलं, पटकन ऑप्शनने सॉल्व्ह करा. प्रोबॅबिलिटीचा एक क्वेश्चन मी आत्ता येता पाहिला. प्रश्न असा होता की 11 लोकांची एक टीम आहे, 11 लोकांची एक टीम सिलेक्ट करायची, 11 लोकांची टीम ज्याच्यामध्ये 8 बॉलर आहे आणि 8 बॅट्समन आहे. बरं 8 बॉलर आहे आणि 8 बॅट्समन आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की 11 लोकांची या 16 लोकांपैकी 11 लोकांची टीम सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये बॉलर्स बॅट्समनची मेजॉरिटी जास्त असावी. आता बॅट्समनची मेजॉरिटी जास्त असावी म्हणजे बॅट्समन आणि बॉलर कशा कशा पद्धतीने निवडता येतील बघा. समजा 6 बॅट्समन आहे 5 बॉलर आहे, 7 बॅट्समन आहे 4 बॉलर आहे आणि 8 बॅट्समन आहे 3 बॉलर आहे. बॅट्समन याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण मॅक्सिमम नंबर एवढाच आहे बॅट्समनचा. आणि बॉलर याच्यापेक्षा बॅट्समन जे 8 पेक्षा जाऊ शकत नाही वरती. आणि मेजॉरिटी म्हणलं तर 6 आणि 5 बघा 11 प्लेयर आहे, अर्धे तर करू शकत नाही. मेजॉरिटी बॉलर बॅट्समनची ठेवायची म्हणजे 6 चालेल, 7 चालेल, 8 चालेल, 8 पेक्षा पुढे जाता येत नाही. मग याला तुम्ही कसं लिहिणार बघा, हा 8 पैकी 6 गुणिले इथे किती 8 पैकी 5 8 8C5 बरं प्लस जर ही पहिली कंडिशन प्लस 8C7 इंटू 8C6 ओके. आणि प्लस याला काय म्हणणार 8C8 शेवटची कंडिशन 8C8 इंटू 8C किती 4 या पद्धतीने म्हणता येतं. याला तुम्ही 8C6 म्हणा किंवा 8C2 म्हणा, 5 म्हणा, 3 म्हणा, 7 म्हणा, 1 म्हणा, 6 2 कारण की दोघांमधला डिफरन्स आपण लिहितो. ही झाले टोटल आउटकम, फेवरेबल आउटकम. आणि टोटल आउटकम किती होते 16 पैकी किती 16 पैकी 11 प्लेयर निवडायचे होते. तर या पद्धतीने या 16 पैकी 11लाच तुम्ही काय म्हणा 16 पैकी 5 म्हणलं तरी चालेल. हा एक प्रश्न मला थोडासा लेंदी वाटला, थोडासा टाइम लागणार होता या प्रश्नाला, बस दॅट्स इट. याच्यापेक्षा काही अवघड प्रश्न त्याच्यामध्ये कमर्शियलचे नव्हते. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं एक प्रश्न सगळ्याच्यावर विचारला. इनफॅक्ट एक ॲव्हरेजचा प्रश्न होता, इकडे बॉईजचा ॲव्हरेज, गर्ल्सचा ॲव्हरेज, सगळ्यांचा ॲव्हरेज टोटल मिळून 720 असेल तर बॉईज किती आणि गर्ल्स किती. सरळ मिक्सर ॲलिगेशन आहे, इकडे बॉईज इकडे गर्ल्स दोघांचं मिळून ॲव्हरेज रेशो दिला आणि उत्तर काढा. म्हणजे कमर्शियल मॅथ्सचे प्रश्न इतके पटापट सॉल्व्ह करण्यासारखे होते, त्याच्यामध्ये काही असं विशेष अवघड नव्हतं. बाकी मी एवढंच सांगेल, आरामात क्वेश्चन सॉल्व्ह करा. जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाले पटकन फोटो काढा, व्हॉट्सअपला मला टेलिग्रामवर शक्यतो व्हॉट्सअपलाच पाठवा, मी तुम्हाला सोल्युशनही पाठवून देतो. काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. फक्त पॅनिक होऊ नका, आरामात पेपर द्या आणि ॲक्युरसी मेंटेन करा, हेच तुम्हाला आजचं सांगायचं आहे. बाकी उद्या लर्नर्स बॅचसाठी एक स्पेशल सेशन घेऊया. उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी एक सेशन रेकॉर्ड करून टाकून देईल. काल मी म्हणलो होतो आज टाकेल, पण मुद्दामून मी काल आणि आज टाकलं नाही कारण एक्झाम होती. मुलांना नको त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी. तर उद्या एक 10-15 मिनिटाचं एक रेकॉर्डेड सेशन मी टाकून देईल. ते रेकॉर्डेड सेशन बघा पुढच्या आठवड्याची आणि पुढच्या एक्झामची दिशा त्याच्यावरून तुम्हाला ठरवता येईल. रेकॉर्डेड सेशन महत्त्वाचं असेल ते कन्फर्म सगळ्यांनी बघा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. उद्या सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. चलो, थँक्यू व्हेरी मच.